MNTच्या सम्यक चर्चेत आपलं सर्वांचं स्वागत. रोजच्या प्रमाणे एका नवीन विषयावर आज चर्चा करत आहोत आणि आजचा चर्चेचा विषय आहे शासक जातीच्या शोषण विरुद्ध शोषित वंचित वर्गाला संघर्षाकरिता उभे करणे, परिवर्तनवादी चळवळी समोरील आव्हाने. मित्रहो, भारताचा इतिहास क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास आहे आणि या क्रांती प्रतिक्रांतीच्या इतिहासाला आर्य भारतात आल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आपण बघतोय की या विदेशी आर्य ब्राह्मणांच्या विरोधात आमच्या तमाम महापुरुषांनी, नायकांनी एक आंदोलन केलं. तत्कालीन परिस्थितीवर मात करून व्यवस्था बदलण्याचं काम केलेलं आहे. प्रथमतः तथागत बुद्धाने या ब्राह्मणी व्यवस्थेला हादरे दिले. त्यांची वैदिक परंपरा, संस्कृती ही समांतर व्यवस्था कशी बदलून समांतर व्यवस्था कशी निर्माण होईल यासाठी मानवी मूल्यांची पुनर्स्थापना केली. मित्रहो, हा संघर्ष पुढे चालत राहिला. मग आपण बघतो की मध्ययुगीन भारतामध्ये, आधुनिक भारतामध्ये आणि आजही हा संघर्ष सुरू आहे. प्रश्न असा आहे की या शासक जातीच्या विरोधात आमच्या महापुरुषांनी जे आंदोलन चालवलं आहे, काय तत्कालीन परिस्थितीमध्ये समस्या नव्हत्या? आमच्या महापुरुषांच्याही त्या काळामध्ये किंवा समाजाच्या समस्या होत्याच. मात्र त्या समस्यांवर किंवा ती आव्हाने पेलत आमच्या बहुजन नायकांनी आमच्यासाठी त्याग बलिदान दिलं आणि एक नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न केला. आधुनिक भारतामध्ये राष्ट्रपिता फुले, शाहूजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या व्यवस्थेला बदलण्याचा प्रयत्न केला. अशी व्यवस्था की त्या व्यवस्थेमध्ये नैतिक मूल्य असतील, मानवी मूल्य असतील, अर्थात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्य पुनर्स्थापित व्हावीत. संविधानाच्या माध्यमातून हा प्रयत्न केला तर निश्चितच बुद्धाला अपेक्षित असलेला, रविदासांना अपेक्षित असलेला, बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज निर्माण होऊ शकतोय. संविधान हे राष्ट्रनिर्मितीचं दस्तावेज आहे. मित्रहो, मात्र बघतोय आपण की आंदोलन करत असताना बरेच लोक असे कामं करायला लागलेले आहेत, बऱ्याच संस्था पण कामं करायला लागलेल्या आहेत की ही व्यवस्था बदलली पाहिजे. ज्या शासक वर्ग आहे किंवा शासक जाती आहेत, त्या जातीचा जे काही शोषण सुरू आहे त्या शोषणाविरुद्ध राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर, गाव पातळीवर सुद्धा काम सुरू आहे. त्यांच्यासमोरची काय आव्हाने आहेत हे जर आपण समजणार नाही किंवा त्या समजून घेणार नाही तर त्या आव्हानाला कसं मिटवायचं किंवा ती आव्हानाला कसं सामोरं जायचं हा मार्ग पण आपल्याला सापडणार नाही. म्हणूनच हा विषय आपण या ठिकाणी घेतलेला आहे. परत हा विषय आपल्याला मी ऐकवतोय. विषय आहे शासक वर्ग शोषण विरुद्ध शोषित वंचित वर्गाला संघर्ष करता उभं करणे, परिवर्तनवादी चळवळी समोरील आव्हाने. स्पष्ट विषय आहे की आजची जी शासक जाती आहे त्यांनी जे आमच्या विरुद्ध शोषण केलेलं आहे आणि हा जो वंचित वर्ग आहे तो यांच्या विरोधात जर आपल्याला संघर्ष करण्यासाठी उभं करायचं असेल तर कोणती आव्हाने आहेत आणि जे काही परिवर्तनवादी चळवळी आहेत ते कशा पद्धतीने काम करत आहेत, ते जर चुकीच्या पद्धतीने काम करत असतील तर आपल्याला यश येणार नाही. त्या जर व्यक्ती पातळीवर काम करत असतील तरीही यश येणार नाही. म्हणूनच जी आमच्या महापुरुषांनी आपल्याला एक गुरुकिल्ली दिलेली आहे, एक मार्ग दिलेला आहे, तो मार्ग आपल्याला समजून घ्यायचा आहे. म्हणूनच आम्ही आजच्या या विषयावर समाज जीवनामध्ये ज्या काही वेगवेगळ्या संस्था संघटना काम करतात त्यांच्या नेत्यांना या ठिकाणी बोलावलंय, त्यांच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी बोलावलेलं आहे. त्यांना कोणती आव्हानं त्यांच्या समोर उभी आहेत आणि ते कशा पद्धतीने त्याच्या समोर उभे राहतात, ठाकतात हे आपल्याला बघायचं आहे. म्हणून प्रथमतः या चर्चेत मी आपल्यासोबत औरंगाबादवरून बी मेश्राम सर यांना आपण या ठिकाणी बोलावलेलं आहे. बी मेश्राम सर हे बामसेफ या सामाजिक संघटनेमध्ये गेल्या 30 वर्षापासून कार्यरत आहेत आणि सतत हा त्यांचा प्रयत्न असतो संघटनेच्या माध्यमातून
की ही व्यवस्था बदलली पाहिजे. काय आव्हानं आहेत 2021ला आपण जगत असताना? शासक जाती आहेत आणि शोषित वंचित समाजही आहे. ह्या दोन्ही जाती आज उपलब्ध असताना आजच्या परिस्थितीमध्ये कोणती आव्हाने आहेत हे सरांकडून जाणून घेऊया आणि ते सोडवायचे मार्ग असतील तेही जाणून घेऊया. मित्र, आपल्यासोबत आहे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्ष निलिमा भटकर. धन्यवाद मॅडम. निलिमा भटकर हे आपल्यासोबत अमरावतीवरून जुळलेले आहेत आणि मेश्राम सर आपल्यासोबत औरंगाबादवरून. मित्र हो, आपल्यासोबत आणखी 2 वक्ते असतील. औरंगाबादवरून असतील के.जी. हरदास सर. हरदास सर हे सत्यशोधक समाज या सामाजिक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष आहेत आणि सोबतच असतील प्रदीप ढोबळे सर. प्रदीप ढोबळे हे आपणा सर्वांना परिचित आहेत. ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. परंतु या दोघांचाही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ते आपल्यासोबत नंतर जोडतीलच. पण तत्पूर्वी आपल्यासोबत निलिमा भटकर आणि बीबी मेश्राम सर आहेत. पुनश्च एकदा तुम्हा दोघांचे धन्यवाद व्यक्त करतोय आणि प्रथमतः मेश्राम सरांकडे जातो. मेश्राम सर, शासक जाती आणि शोषित वंचित जेव्हा आम्ही वर्ग म्हणतोय तेव्हा या दोन्हीही वर्गाची संघर्षाची एक पार्श्वभूमी आहे. आपण बघतोय की विदेशी आर्य ब्राह्मणांनी आक्रमण केल्यानंतर ते आजतागायत हा संघर्ष सुरूच आहे. थोडक्यात या पार्श्वभूमीच्या संदर्भात काय सांगाल, म्हणजे आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने पुढे ही चर्चा आपल्याला घेऊन जाता येईल. गावंडे सर, प्रथमतः मी आपल्या MNT न्यूज नेटवर्कचे अभिनंदन करतोय की आपण आज अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर परिचर्चा आयोजित केलेली आहे. सोबत असलेले आमचे सर्व पॅनलिस्ट आणि सर्व दर्शकांचे स्वागत आहे. तर शासक वर्गाचा आणि शोषित वर्ग यांच्यात संघर्ष आहे आणि या संघर्षाच्या अनुषंगाने वंचित बहुजन समाजातील लोक अनेक वर्षापासून संघर्ष करत आहे आणि संघर्ष करत असताना सुद्धा त्यात फार मोठ्या प्रमाणावर बहुजन समाजातील पुढे येत आहेत आणि ते संघर्ष करीत असताना त्यांच्यामध्ये सोशल पोलरायझेशन म्हणजे सामाजिक ध्रुवीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत असताना सुद्धा अपेक्षित मात्र परिणाम किंवा परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत नाही. तर आपल्यासमोर काय नेमके आव्हान आहेत हा आपला मुख्य प्रश्न आज आपल्यासमोर आहे. तर आज आपण 29 जूनला चर्चा करत आहोत. तर या अनुषंगाने आपण हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की याच 29 जूनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता नावाचं पत्र सुरू केलं होतं. मग बाबासाहेबांनी समता नावाचं पत्र कशासाठी सुरू केलं होतं? तर बाबासाहेबांनी एकूणच मूक नायक, बहिष्कृत भारत, जनता, समता आणि प्रबुद्ध भारत ही जी काही पत्र चालवली होती, या सर्व पत्र चालवण्यामागे उद्देशच असा होता की मूल निवासी बहुजन समाजांना जागृत करून त्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांची सोडवणूक व्हावी यासाठी त्यांचे जनमत तयार करणे हा त्यामागील उद्देश होता. तर अशा प्रकारच्या जनमत आपण आपल्या बाजूने जोपर्यंत उभा करू शकत नाही तोपर्यंत आपण आपल्या प्रश्नाची सोडवणूक करू शकणार नाही. हे आपल्या समोर सर्वात मोठं आव्हान आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. कारण बोलताना सारीच माणसं बोलत असतात की मीडियाशिवाय काहीच होऊ शकत नाही. म्हणजे भाषण द्यायला आणि समजावून सांगायला फारच सोपं वाटते की मीडियाशिवाय काहीच होऊ शकत नाही. पण जी माणसं अशी म्हणतात की मीडियाशिवाय काहीच होऊ शकत नाही ती मात्र मूल निवासी बहुजन समाजातली माणसं आपला मीडिया निर्माण करण्यासाठी मात्र फारसे प्रयत्नशील असताना दिसत नाहीत. कारण आपण आपली रोजची सकाळ जी होते, रोजची सकाळ झाल्याबरोबर आपण प्रस्थापित व्यवस्थेचे पत्र आपल्या दारामध्ये विकत घेत असतो आणि त्याचेच वाचन करत असतो. असं जर करत राहिलो तर आपण आपला जनमत कधी तयार करणार, आपल्या विचाराची माणसं समाज जीवनात कधी तयार करणार, हा आपल्या समोर फार मोठा प्रश्न आहे. दुसरा महत्वपूर्ण मोठा प्रश्न असा आहे की आपण बाबासाहेबांचे उदाहरण देऊन सातत्यानं सांगत असतो की बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा.
एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज. म्हणजे आपल्याला उदाहरण द्यायला जर फार सोपं वाटत असलं, आपण सारीच माणसं संघटित व्हा असं म्हणत असतो, पण संघटित कोणी होत नाही, हे आपल्यासमोर फार मोठी समस्या आहे. म्हणजे मूलनिवासी बहुजन समाजाच्या हजारो संघटना जरी असल्या तरी या संघटनामध्ये संघटन पाहायला मिळत नाही, ही शोकांतिका आहे. अशा संघटन विरहित संघटना मूल निवासी बहुजन समाजाला कुठं घेऊन जातील हे सांगता येणार नाही. आणि ही अवस्था अनेक वर्षापासून सुरू आहे. ही जर मोडीत निघावी असं जर वाटत असेल तर या मूल निवासी बहुजन समाजातील शिकल्या सवरलेले जी माणसं पुढे आलेली आहेत जी त्यांना थोडंफार कळलेलं आहे. कारण ज्याला कळलं तोच वळणार आहे, कळेल तो वळेल. तर अशा शिकल्या सवरलेल्या लोकांनी आपली भूमिका नीट पार पाडून या मूल निवासी बहुजन समाजाला नेमकं देशामध्ये काय घडत आहे याची सत्यवार्ता जर त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि त्यांच्या हक्क अधिकाराच्या अनुषंगाने त्यांना जर जागृत केलं तर मला असं वाटतंय की मूल निवासी बहुजन समाजातील लोकांचं जन्मत तयार होऊ शकेल. आणि असं जर जन्मत तयार झालं तर राजकीय क्षेत्रातच नाही, जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये आपण मूल निवासी बहुजन समाजाची सत्ता स्थापित करू शकतो. एवढी ताकद आपल्या मूल निवासी बहुजन समाजामध्ये आहे. आणि त्या अनुषंगाने आपण याचा जर नीट वापर करून घेतला तर मला असं वाटतंय आपल्या समोर जी आव्हानं आहेत या आव्हानांना आपण निश्चित सामोरे जाऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने आपण जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये मूल निवासी बहुजन समाजाची सत्ता स्थापित करून त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार निश्चित प्रदान करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि तसं आपण केलं पाहिजे. आणि या अनुषंगाने आपण सर्वांनी एकत्र येऊन पावलं उचलली पाहिजेत असं मला या अनुषंगाने असं वाटतंय. ही दोन आव्हानं आपण जर पेलवण्याचा प्रयत्न केला तर आपली इतर आव्हानं निश्चितच सुटल्यासारखी होतील. या अनुषंगाने मला असं वाटतंय एवढं समर्पक असेल मी पुढच्या प्रश्नाच्या अनुषंगाने बोलेन आपल्या बरोबर. गवांडे सर. धन्यवाद सर. आजचा जो प्रसंग किंवा आजच्या दिवसाला अनुसरून आपण जे संतापत्रक बाबासाहेबांनी काढलंय त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे. ही आंदोलनामध्ये फार महत्वाचा असा एक रोल मीडियाच्या माध्यमातून आमच्या महापुरुषांना जेव्हा समजला तेव्हा त्यांनी त्या परिस्थितीमध्ये ते मीडियाला मोठ्या प्रमाणात त्याचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. मी जातोय निलिमा मॅडमकडे. निलिमा मॅडम, जेव्हा आपण असं म्हणतोय की शोषक जाती किंवा शासक वर्ग किंवा शोषित वंचित वर्ग हे दोन वर्ग आहेत आणि बुद्धाच्या काळापासून त्याला वेगवेगळी नावं दिल्या गेलेली आहेत. आपण म्हणतोय की ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा एक विचार आलेला आहे. बहुजन अल्पजन हा एक विचार आलेला आहे. पुढे राष्ट्रपिता फुले शूद्र अतिशूद्र याच्या विरोधातलं शेटजी भटजी आणि लाडजीचं आंदोलन चालवतात. पुढे आपण संविधानिक मार्गाने जेव्हा विचार करतोय की ओबीसी विरुद्ध हा इथला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हा जो संघर्ष आहे याचं आजचं रूप काय आहे? म्हणजे शोषित जातीचं आणि शासक जातीचं आजचं रूप नेमके कोण म्हणजे शोषित आणि नेमके कोण म्हणजे शासक हे थोडक्यात स्पष्ट करा. नक्की सर. हे स्पष्ट करत असताना कारण की तुम्ही आजच्या नेमके कोण शोषक आहेत आणि कोण शासित आहेत याच्याबद्दल मला तुम्ही प्रश्न विचारला, पण मी थोडासा एक इतिहास ओझरता 2 मिनिटांसाठी सांगते तुम्हाला की जेव्हा आर्यांनी इथे आक्रमण केलंय आणि आक्रमण केल्यानंतर त्यांनी इथे जी आपली भारतीय इंडस व्हॅली सभ्यता जी अतिशय गौरवशाली सभ्यता होती तिला नेस्तनाबूत केला. त्याच्यामध्ये गणपद्धती होती. गणपद्धतीमध्ये गणनायक गणनायिका हे आपापले गण अगदी व्यवस्थित तऱ्हेने चालवत होते आणि तिथली जी काही प्रजा आहे अगदी सुखी समृद्ध सुखसंपन्न अशी होती. पण आर्यांनी आक्रमण केल्यानंतर तुम्हाला हे आपल्याला इतिहासात असं लक्षात येतं की सगळ्यात जास्त जर त्यांना विरोध केलेला आहे तर तो इथल्या भारतीय स्त्रीने केलेला आहे. आणि तो स्त्रियांनी इतक्या मोठ्या काळापर्यंत त्यांना विरोध केला की आणि त्या शेवटपर्यंत लढत राहिल्या. मला भारतीय स्त्रियांचा हा जो गौरवशाली इतिहास आहे हा मला आपल्या प्रेक्षकांसमोर वारंवार आणायचा आहे याच्यासाठी की आपले प्रेक्षक किंवा भारतीय समाज हे विसरलेला आहे. तर त्यांनी जो एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना इथे न येऊ देण्यासाठी किंवा इथे त्यांची सत्ता प्रस्थापित न करण्यासाठी ज्या गोष्टीचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यांना मोठ्या प्रमाणात. सर, माझा आवाज व्यवस्थित येतो आहे की काही प्रॉब्लेम आहे? येतोय बोला. अच्छा, ओके. हा, तर त्यांनी तो लढा दिला आणि अतिशय बिकट परिस्थितीमध्ये त्या सामोरे गेल्या त्यांना आणि शेवटपर्यंत त्या त्यांच्यासोबत झुंजत राहिल्या. तर त्याचा परिणाम असा झाला की इथल्या आर्यांनी
या स्त्रिया डबल कधी एकत्रितच होऊ नये किंवा यांनी डबल कधी लढा देऊ नये याच्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला लक्षात येईल की आजची भारतीय स्त्री ही कितीही शिकली तरीही ती त्या धार्मिक चुकीच्या कल्पनेमध्ये इतकी गुंतलेली आहे की तुम्ही तिला कितीही सांगा तिच्या ते डोक्यातून जात नाही आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी भारतीय स्त्रियांच्या मेंदूवर कब्जा केलेला आहे. तर आजच्या याच्यामध्ये जर मी बघेल की नक्कीच इथला बहुजनवादी जो काही समाज आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी आणि इतर मायनॉरिटीज, अल्पसंख्याक जो समाज आहे हा सध्याच्या काळामध्ये शोषित वर्ग आहे. आणि शासक जाती जर कोणी असतील तर भारतामध्ये जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला मी बिलकुल म्हणणार नाही, कारण की ते हस्तांतरच झालेलं आहे. आपल्याला आपला इतिहास जर व्यवस्थित माहित असेल तरच आपण पुढे आपल्या येणाऱ्या पिढीला तो इतिहास सांगू शकू. सत्तेचं हस्तांतरण केलं गेलं आणि ते सत्तेचं हस्तांतरण ज्यांचा एक काँग्रेस पक्ष आहे या काँग्रेस पक्षाकडे गेलं, ज्याच्यामध्ये जे इथले सवर्ण लोक होते त्या सवर्ण लोकांचे मोठ्या प्रमाणामध्ये तिथं कब्जा होता त्या काँग्रेस पक्षावर. बहुजन म्हटलं तर हे फक्त नावाला होते. आणि त्यांनी सत्तांतरण केल्यानंतर आपण आता पण बघत आलेलो आहे की मागील 70 वर्षापर्यंत 60 वर्षापर्यंत काँग्रेसचं राज्य राहिलंय आणि त्याच्यानंतर भाजपचं राज्य सुरू झालेलं आहे. पण याच्यामध्ये जे काही लीडर्स आहेत, जे काही लोकनेते आहेत, हे लोकनेते हे सवर्णच जास्त आहेत. आणि ह्या सवर्णांना आमच्या मूलनिवासी बहुजन जे लोक आहेत, जे शेड्यूल कास्टचे लोक आहेत, जे शेड्यूल ट्राईबचे लोक आहेत, अल्पसंख्याक लोक आणि मूलनिवासी बहुजन ओबीसी लोक, अदर बॅकवर्ड क्लासेस, हे इथले शोषित वर्ग आहेत आणि शासित हे सवर्ण लोक आहेत. हे पहिले डिमार्केशन आपल्याला करावं लागेल, तरच आपण संघर्ष करू शकू. अदरवाईज आपल्याला ज्यांच्याशी लढा आहे, शत्रू कोण आहेत हे जर शत्रू आम्हाला समजलेच नाही तर आम्ही शत्रूंच्याच टोळक्यात मिक्स होऊन आपणही त्यांना सहभाग देऊ असं होईल. त्याच्यामुळे मी समजेल की आपले जे शत्रू आहेत हे इथले सवर्ण आहेत आणि हे सध्याच्या काळामध्ये भाजपमध्ये आणि काँग्रेसमध्ये दोन्ही प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहेत. गावंडे सर. धन्यवाद मॅडम. आंदोलनामध्ये शत्रू आणि मित्राची ओळख अनिवार्य असते आणि ती ओळख जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत शत्रू हा आपल्यावर कायम आपलं शोषण करेल, कायम राज्य करेल. आपल्यासोबत जुळलेले आहेत मुंबईवरून प्रदीप ढोबळे सर. प्रथमतः तुमचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. मित्र हो, प्रदीप ढोबळे सर हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ओबीसी सेवा संघाचे. सर, माझा आवाज ऐकायला येतो तुम्हाला? तुमचा माईक म्यूट आहे. ढोबळे सर. सरांची तांत्रिक अडचण दिसते आहे. सर, ढोबळे सर. हरकत नाही. मी जातो परत मेश्राम सरांकडे. मेश्राम सर, आता मॅडमने सांगितलेलं आहे की या ठिकाणी आम्ही जे स्वातंत्र्य म्हणतोय, स्वातंत्र्य मिळालंच नाही आणि ते स्वातंत्र्य शासनाचं ते हस्तांतरण आहे. एक शासक गेला दुसरा शासकाला, दोन्हीही बाहेरीलच आहेत. त्यामुळे इथल्या मूलनिवासी बहुजन समाजाचा कुठलाही फायदा झालेला दिसत नाही आहे. 70 वर्षात संविधान. गावंडे सर, तुमचा आवाज नाहीये. माझा आवाज आहे. तुमचा काय प्रॉब्लेम दिसतोय? ढोबळे सर, माझा आवाज ऐकायला येतोय? नाही, ढोबळे सरांचा प्रॉब्लेम दिसतोय. मी मेश्राम सरांकडे जातोय. मेश्राम सर, 70 वर्ष झाले. जी, आवाज येतोय? माझा आवाज येतोय आवाज? तुमचा आवाज तुटत येतोय सर. तुमच्या कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम दिसतोय. माईक म्यूट आहे तुमचा. आवाज? हा, येतोय. माझा आवाज येतोय का तुम्हाला? माझा आवाज येतोय? आता येतच. हो, तुमचा माझा लिंक. हो, तुमचा येतोय. लिंक कट ती मध्ये. असं. या ठिकाणी आपण चर्चा करतोय. या ठिकाणी आज आपण एका विषयावर चर्चा करतोय आणि फार महत्वाचा विषय आहे शासक जातीच्या शोषण विरुद्ध शोषित वंचित वर्गाला संघर्षाकरता उभे करणे, परिवादीवादी चळवळी समोरील आव्हाने
हा विषय आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपण एका संघटनेचे, सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलावलेलं आहे. तुमचा काय अनुभव आहे, काय तुमच्या समोर आव्हाने आहेत हे जाणून घ्यायचं आहे. तत्पूर्वी आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की संविधान अंमल झाल्यानंतरही 70 वर्षामध्ये या शासक जातीने आम्हाला आजपर्यंत 2 वेळच्या जेवणाचीही व्यवस्था केली नाही आहे. अन्न वस्त्र निवारा जो आमचा फंडामेंटल राईट्स आहे, याच्या संदर्भात काय सांगाल की संविधान अंमलात आणल्यानंतरही शासक जाती आम्हाला या आमच्या मूलभूत अधिकारापासून का वंचित ठेवत आहे? 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. म्हणजे ब्रिटिशांकडून आपण भौगोलिक जमीन जी आहे ती या देशाच्या लोकांनी आपल्यापाशी घेतली. पण या देशामध्ये या देशाची मुख्य समस्या ही राजकीय स्वातंत्र्य नसून सामाजिक स्वातंत्र्य ही या देशाची सर्वात मोठी समस्या आहे. आणि ते सामाजिक स्वातंत्र्य सुद्धा या देशातल्या लोकांना मिळावं म्हणून खरं म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान लागू झालं. आणि त्या संविधानाचं जर का 100% इम्प्लिमेंटेशन झालं असतं तर आजपर्यंत या देशामध्ये सामाजिक लोकशाही आली असती. पण संविधान बनवत्यांनी जे मॉडेल दिलेलं आहे ते मॉडेल म्हणजे संविधान ही एक ब्ल्यू प्रिंट आहे आणि त्याच्यावरून आपल्याला एक इमारत उभी करायची आहे. पण इमारत निर्माण करणारे आणि जे एक्झिक्युशन करणारे जे लोक आहेत ते जर का प्रामाणिक असते संविधानाशी तर ती ब्ल्यू प्रिंट आहे तशीच इमारत उभी झाली असती. पण आज आपण बघतो आहोत की त्या ब्ल्यू प्रिंटचा त्यांनी उपयोग केला नाही, कारण इम्प्लिमेंटर जे होते त्यांच्या मध्ये जी कॉन्स्टिट्युशनल इंटिग्रिटी पाहिजे होती किंवा जी पॉलिटिकल ऑनेस्टी पाहिजे होती, या सर्व गोष्टी नव्हत्या. आणि आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ही सामाजिक लोकशाहीमध्ये हे कन्वर्ट झालं की नाही याचा प्रत्येक वर्षी जर का चेक करायचा झाला तर त्यातला सर्वात मोठा चेक हा जनगणना असतो. आज लोक म्हणतात ओबीसीची जनगणना करा, ओबीसी जनगणना करणं चुकीचं आहे. सर्व जातींनी ह्या जनगणना झाली पाहिजे. कारण ब्रिटिश जेव्हा होते तर ब्रिटिशांच्या काळामध्ये 1931 ला जनगणना झाली, 1941 ला जनगणना झाली, पण वर्ल्ड वॉरमुळे आपण 1931चे आकडे मानतो. पण 1951 ला जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून जनगणनेचा खंड पडलाय. कारण जनगणना जी आहे ती जनगणनेने आपल्याला डेटा दिला असता की काय बदल झाला, तर नेमका बदल काय झाला हेच यांनी लपवून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आज फक्त ओबीसी लोक म्हणतात की आमची जनगणना झाली पाहिजे, SC ST ची जनगणना होते, पण त्यामध्ये मिळणारे तुम्हाला जे आकडे आहेत ते आकडे इवन ओबीसीची सुद्धा म्हणजे जनगणना व्यतिरिक्त जर का आज आपण स्थिती बघितली तर 1992 ला जेव्हा मंडल आयोग लागला तर आज जवळजवळ 30 वर्ष होत आहेत, पण अजूनही ओबीसीच्या क्लास 1च्या 27% जागा भरल्या गेल्या नाही, फक्त 12% भरल्या गेल्या. क्लास 2च्या 13% भरल्या गेल्या, क्लास 3च्या 22% भरल्या गेल्या आणि क्लास 4 म्हणजे पिऊन आणि चपराशी या जागा जी असतात, क्लीनर, स्वीपर, या जागा सुद्धा फक्त 24% भरण्यात आल्या. म्हणजे मंडलचा जो निर्णय होता तो असा म्हणत होता की 27% जागा भरा, पण त्यातल्या त्यात जर का आपण क्रिमिनलचा कन्सेप्ट मानला तरी त्यातल्या त्यात ते जे नॉन क्रिमी आहेत त्यांना प्रिफरन्स द्या, पण 27% जागा भरा हा मेन निर्णय आहे मंडलचा. पण मंडलचा तो निर्णय सुद्धा यांनी इम्प्लिमेंट, आणि ते 27% भरत असताना जो फिल्टर लावायचा आहे तो फिल्टर असा लावा की ते 27 मध्ये जे जास्त क्रिमी आहे ते वगळल्या जातील. पण जेव्हा यांना इथे दिसून राहिलं क्लिअरली की जागाच जर का 10% आणि 12% भरल्या जाऊन राहिल्या तर तो फिल्टर चुकीच्या पद्धतीने वापरून राहिले. आणि हा फिल्टर कोण लावून राहिलं, तर हे फिल्टर हे जे राज्यकर्ते आहेत ते राज्यकर्ते लावून राहिले. आणि हा इथला जो मूळ बहुजन समाज आहे त्याला हे समजत नाही किंवा त्याला ते अंधारात ठेवण्यात येतं, किंवा त्यांच्यामधून त्यांचं रिप्रेझेंटेशन म्हणून जे राजकीय नेतृत्व निर्माण करण्यात येतं ते नेतृत्व
समाजातून निर्माण न होता ते त्या ज्या पार्टीज असतात त्या पार्टीज निर्माण करतात आणि त्यांना ते, कारण की भारतीय संविधानामध्ये जी जे ऑर्गनायझेशन दिलेली आहे ते ऑर्गनायझेशन फुलफिल करणं गरजेचं आहे. म्हणजे भारताच्या संविधानाचा जो ढाचा आहे की जिथे जी राष्ट्रपती आहे, प्रधानमंत्री आहे, प्रत्येक राज्यात मुख्यमंत्री आहेत आणि प्रमुख मंत्री आहेत, तर हा ढाचा त्यांना भरायचा असतो. मग हा ढाचा भरताना जर का एकाच जातीचे लोक जर का दिसले असते तर ते क्लिअरली इंडिकेशन आलं असतं ऍक्च्युली की या देशामध्ये ब्रिटिशशाही गेली आणि ब्राह्मणशाही आली. म्हणून तो सरांकडून काही वेगवेगळ्या प्रॉब्लेम जातीतून दिसत नेते आहे. निर्माण करतात आणि ते आवाज येतोय? हा बोला सर बोला. आवाज येतोय का? हो हो येतोय बोला. तर ते जे नेते आहेत, राजकीय नेते, हे पदधारी आहेत. ते नेताधारी आहेत, ते सत्ताधारी नाही आहेत. लक्षात घ्या. ते म्हणजे म्हणजे आणि एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये ज्याही पदावर कोणी लोक असलं, तो माणसाला त्या ऑर्गनायझेशन मधल्या जे पॉवर्स आहेत, त्याला पॉवर्स असतात, रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, काही वर्क डेलिगेट केले असतात, तर त्या फक्त रिकाम्या जागा भरलेल्या आहेत असं मला वाटतं. नाही तर जे SC ST, आता फार एक्झाम्पल सर्वात मोठं उदाहरण म्हणजे की ज्या मोठ्या प्रमाणात आज खाजगीकरण देशामध्ये सुरू आहे आणि SC ST चे तर 119 खासदार निवडून आलेले आहेत. त्या 119 खासदारांनी, आणि ते वॉचडॉग आहेत कॉन्स्टिट्यूशन नुसार, कॉन्स्टिट्यूशन त्यांना वॉचडॉग बनवलं की तुम्ही SC ST चे खासदार जाता कारण तुम्हाला तुमच्या समाजाचा भला करायचा आहे. पण हे जे 119 खासदार आहे, एवढ्या मोठ्या जी प्रमाणामध्ये जेव्हा का खाजगीकरण सुरू आहे आणि ते काहीच बोलत नाही, त्यांनी साधा सर्वांनी मिळून जर का ते वॉचडॉग आहे तर राजीनामा सुद्धा दिला, तरी या देशामध्ये सरकार बदल होऊ शकतं. पण ते साधा राजीनामा देत नाही. आणि भारतीय संविधानाची मूळ कल्पनाच होती की या देशाला एक सोशल वेलफेअर स्टेट ब्रिटिश होत ब्रिटिश होते तेव्हा आपल्याला माहिती तो सोशल वेलफेअर स्टेटचा कन्सेप्ट इम्प्लिमेंट करताना त्यांनी ही जी आकडेवारी आहे ही खूप काही बोलली असती, ती आकडेवारीच लपवून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की ही माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि म्हणून जी दिसायला मात्र ती ब्राह्मणशाही दिसली नाही पाहिजे. आजही जरी जनगणना झाली तर आपल्याला लक्षात येईल की राष्ट्रपतीच्या कार्यालयामध्ये किती सेक्रेटरी ब्राह्मण आहेत, ओपन आहे, SC आहे, आणि 25च्या 25 सेक्रेटरी राष्ट्रात ब्राह्मण आहे प्रधानमंत्री कार्यालयामध्ये. आणि एखाद दुसरा, इव्हन सुप्रीम कोर्टामध्ये जजेस मध्ये जर का गेलो तर आपल्याला एखाद दुसरा SC ST किंवा एखादा OBC जज वगैरे दिसतो. म्हणजे जे चित्र आहे त्या चित्रामध्ये टॉप लेवलच्या ज्या जागा आपण ऍक्च्युअल काउंट करू शकतो तिथे आपल्याला दिसते या जी देशामध्ये फक्त नितीन भटकर म्हणत होता की स्वातंत्र्य त्या लोकांना जे ठेवलेलं आहे त्यासाठी सामाजिक गुलामगिरी. जी सर तुमचा आवाज येत नाहीये. जी जी हरकत नाही, मी जातोय. सरांचा आवाज इथपर्यंत पोहोचत नाहीये स्टुडिओमध्ये. मी जातो औरंगाबादला. औरंगाबादवरून आपल्यासोबत मेश्राम सर जोडलेले आहेत. मेश्राम सर, अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि तो विषय आहे शोषण विरुद्धचा. वेगवेगळ्या संघटना काम करतायत, त्यांच्या समोर कोणती कोणती आव्हाने आहेत, कारण ही आव्हाने आम्हाला जोपर्यंत समजणार नाहीत, चर्चा होतील परंतु लोकांमध्ये
असा कोणता विचार गेलेला आहे अशा त्यामुळे ही फार मोठी अडचण होते आहे किंवा त्यांना शत्रुमित्राची ओळख नाही आहे. काय सांगाल या संदर्भात सर, की शासक जाती आजही 2021ला संविधान अस्तित्वात असूनही आमचं शोषण करतोय, त्याची काय कारण आहेत आणि त्या आपल्या समोरील काय आव्हाने आहेत जेव्हा की आम्ही सामाजिक आंदोलनाचे काम करतोय, परिवर्तनवादी चळवळी काम करतायत, तुमच्या समोरील आव्हाने कोणती आहे? गावंडे सर, फार महत्वपूर्ण विषय आहे की आपण आव्हानांच्या अनुषंगाने बोलत आहोत. तर आपल्याकडे अनेक आव्हानं जी आहेत त्यातील प्रमुख 2 आव्हाने मी आपल्याला याच्यापूर्वी सांगितलेलं आहे की एक मीडिया त्यात प्रमुख होता. आणि आता आपण जर विचार केला तर जसे ढोबळे साहेब आता म्हटले की आपले संसदेमध्ये 119 खासदार आहेत, पण आपल्या बाजूने आवाज करणारी माणसं आपली नाही आहेत. म्हणजे आपण ज्यांना आपली समजतो ती आपली बाजू मांडतच नाही, ही आपली शोकांतिका आहे. तर एकूणच देशाचा विचार केला तर देशामध्ये अस्तित्वात असणाऱ्या पक्ष संघटना, शत्रूच्या पक्ष संघटना आहेत, प्रस्थापितांच्या ज्या पक्ष संघटना आहेत, या प्रस्थापितांच्या पक्ष संघटना चालवण्यासाठी मूलनिवासी बहुजन समाजातील लोकच सहकार्य करत असतात. हे तिकडे जे अटॅच झालेले आहेत त्यांना तिकडून डिटॅच करणे हे महत्वपूर्ण आव्हान आपल्या समोर आहे. आपण जोपर्यंत यांना तिकडून डिटॅच करणार नाही तोपर्यंत ही माणसं मूलनिवासी बहुजन समाजाच्या आंदोलनासोबत जोडली जाणार नाहीत. आणि ही माणसं जर आपल्या मूलनिवासी बहुजन समाजाच्या आंदोलनासोबत जोडल्या गेली नाही तर आपल्याला मूलनिवासी बहुजन समाजाचे आंदोलन उभं करता येणार नाही. ही फार मोठी आव्हान आपल्या समोर आहे. तर आपण याचा विचार केला पाहिजे की आपली माणसं जे शत्रू सोबत काम करत आहेत, काही ठिकाणी त्यांच्या सोबत काम करत आहेत, काही ठिकाणी ते दलाल म्हणून काम करत आहेत. म्हणजे शत्रू आणि मित्र या दोन्हीच्या मधात दुवा म्हणून ते काम करत आहेत. तर हे संपुष्टात आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि ढोबळे साहेबांनी अनेक उदाहरणं देताना सांगितलं की नेमकी काय स्थिती आहे. तर दुसरा असा सुद्धा विचार केला पाहिजे की आता रिसेंटली आपण 26 जूनला राजश्री शाहू महाराजांची आपण जयंती साजरी केली. तर राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये जे आरक्षण दिलं होतं त्या अनुषंगाने त्यांचा आरक्षणाचा एक मुद्दा मी आपल्यासमोर समजावून सांगू इच्छितो. अतिशय महत्वपूर्ण मुद्दा असा आहे की त्यांनी अनेकांना नोकऱ्या देत असताना, संस्थानामध्ये 50% नोकऱ्या देत असताना एका न्यायालयामध्ये एका कारकुनाची भरती केली होती. आणि कारकुनाची जेव्हा भरती केली तेव्हा त्या कारकुनाला काम येत नाही असं त्या न्यायालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठरवलं होतं. कारण प्रस्थापित व्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त ब्राह्मणवादी लोक होते, शत्रू पक्षातील लोक होते, प्रस्थापित लोक होते. ते मूलनिवासी बहुजन समाजातील कुणीही माणूस या नोकरीच्या क्षेत्रामध्ये येऊ नये यासाठी ते सतर्क होते. आणि असे सतर्क असताना सुद्धा शाहू महाराजांनी एका व्यक्तीला कारकुनाची नोकरी जेव्हा त्या न्यायालयात दिली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की या कारकुनाला काम येत नाही. नंतरच्या काळात त्या कारकुनाचा पगार कापण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि शेवटी पगार कापत असताना शाहू महाराजांनी त्यांनी त्याचं पत्र पण दिलं की या व्यक्तीला काम येत नाही, त्यामुळे याला न्यायालयातून कामावरून काढून टाकलं पाहिजे. शाहू महाराजांनी त्यांना पुढे असं सांगितलं की या माणसाला काम जर येत नसेल तर याला प्रशिक्षण देणे हे आपली जबाबदारी आहे. आपण याला पुढच्या काळामध्ये प्रशिक्षण द्यावं आणि त्या प्रशिक्षणात हा व्यक्ती जर ट्रेंड झाला नाही तर प्रशिक्षण देणारी जी व्यक्ती असेल त्यांना आपण पूर्वी कामावरून कमी केलं पाहिजे आणि नंतर या कारकुनाला कामावर कमी करायचे किंवा नाही हे आपण ठरवलं पाहिजे. ही जी कठोर भूमिका राजश्री शाहू महाराजांनी घेतली होती, असे कठोर भूमिका घेणारी माणसं आज आपल्याला समाज व्यवस्थेमध्ये नितांत गरजेचे आहेत. आणि जेव्हा शाहू महाराजांनी अशी कठोर भूमिका घेतली तेव्हा मात्र त्या न्यायालयातील वरिष्ठ लोकांनी पुढच्या महिन्यामध्ये न बोलता त्याला पगार काढला आणि अशा प्रकारचे पत्र दिलं की या माणसाला आता चांगलं काम करता येते. म्हणजे 3 महिन्यापूर्वी याला अजिबात काम करता येत नव्हतं, त्याला शाहू महाराजांनी संधी दिल्यानंतर सांगितल्यानंतर त्याला नीट काम करता येतो. हे जे घडलेलं आहे हे मूलनिवासी बहुजन समाजाच्या लोकांच्या बाबतीत प्रस्तावित व्यवस्था जो पूर्वग्रह दूषित भाव आहे, हा पूर्वग्रह दूषित भाव जोपर्यंत नष्ट होणार नाही तोपर्यंत ही समस्या सुटणे शक्य नाही आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे की जी माणसं आपल्या देशामध्ये राज्य करत आहेत ती राज्य व्यवस्थेतील माणसं आपल्याला मूलनिवासी बहुजन समाजातील लोकांना आपल्याला माणसं समजत नाहीत आणि ते आपल्याला माणसं समजत नसल्यामुळे आपल्याला अशा प्रकारची अतिशय वाईट अवस्था येतात. म्हणजे एका काळामध्ये
जाती व्यवस्थेमध्ये पीडित जे स्वरूप होतं ते स्वरूप आज थोड्याफार प्रमाणात जरी बदललेलं असलं तरी समस्या मात्र कायम आहे. तर त्यांची आपल्याकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी तशीच आहे. तर आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे की हे असे का करतात. याची कारणं अशी आहेत की आपण मूळ निवासी बहुजन समाजातली माणसं हव्या त्या प्रमाणामध्ये संघटित नाहीत आणि आपण विचार जी. करत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली नेमकी अवस्था काय, म्हणजे या देशाच्या एकूण संपत्तीमध्ये आपला काय वाटा आहे. आपण जसं अन्न वस्त्र निवारा मिळावा असं म्हटले होते, तर अन्न वस्त्र निवारा याचा विचार करताना भारताच्या ग्लोबल हंगर इंडेक्स जो आहे या ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारत हा 94व्या क्रमांकावर आहे. 94th नंबर. म्हणजे जी. किती दुरावस्था आपल्या समाजातली आहे. म्हणजे भारतातील लोकांना अन्नापासून वंचित राहण्यासाठी जी काही व्यवस्था आहे या व्यवस्थेच्या अनुषंगाने सुद्धा विचार होणे नितांत आवश्यक आहे. हे सुद्धा आपल्या समोर फार मोठे आव्हान आहे. म्हणजे आपण प्रतिज्ञा घेताना म्हणत असतो सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर प्रत्यक्ष वर्तनामध्ये मात्र साऱ्या भारतीयांना आपण बांधव म्हणतच नाही ना. कारण राज्य व्यवस्थेमध्ये शासन व्यवस्थेत मध्ये असणारी जी लोक आहेत किंवा लोकशाही चारही पिलर मध्ये असणारी जी लोक आहेत ती त्या देशातील सामान्य लोकांकडे आपल्या देशातील बांधव म्हणून बघत नाहीत. तर ही भावना जोपर्यंत डेव्हलप होत नाही, विकसित होत नाही, तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही. त्या अनुषंगाने बाबासाहेब म्हटले होते की या देशामध्ये जसं राजकीय लोकशाहीची गरज आहे तसंच आपल्याला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही सुद्धा या देशामध्ये प्रस्थापित करावं लागेल. लोकशाहीची व्याख्याच करताना बाबासाहेब असे म्हटले होते की या देशामध्ये रक्तपाताशिवाय सामाजिक व आर्थिक जीवनामध्ये क्रांतिकारक बदल घडले पाहिजेत. तर जी, आपण जी. त्या अनुषंगाने प्रयत्न केले पाहिजे आणि तसा बदल घडवून आणण्यासाठी समाज जीवनामध्ये प्रयत्न केला आणि समाज व्यवस्थित लोक जर आपण त्यांना त्यांचे हक्क देताना त्यांना काय हवे आहे, जशी त्यांना समतेची गरज आहे म्हणजे इक्वॅलिटी जशी पाहिजे तशीच त्यांना इक्विटी सुद्धा पाहिजे. म्हणजे त्यांच्या शेअर पाहिजे, त्यांचा हिस्सा पाहिजे. त्यांची हिस्सेदारी जर त्यांच्या प्रमाणामध्ये त्यांना मिळाली तर ते एम्पॉवर होतील, सशक्त होतील आणि सशक्त झालेली माणसं हा सशक्त भारत निर्माण करतील. म्हणून आपल्याला सशक्त भारत निर्माण करण्यासाठी या देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांना त्यांच्या हक्क अधिकाराच्या अनुषंगाने अन्न वस्त्र निवारा जसे मिळणे आवश्यक आहे तसंच त्यांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगार सुद्धा मिळणे नितांत गरजेचं आहे. कारण एखाद्या व्यक्तीच्या परिवारामध्ये 2 पैसे येणारच नसतील तो त्याने आपला परिवार चालवावा कसा, जी, जी. हा फार जी. मोठा प्रश्न आहे. या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे आणि ही आव्हानं सोडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. गवंडे सर. धन्यवाद सर. आपण जेव्हा आधुनिक भारताचा विचार करतोय तेव्हा आपल्याला माहित आहे की राष्ट्रपिता फुलेंनी हा जेव्हा संघर्ष उभा केला तेव्हा त्या संघर्षाच्या विरोधात आपल्या मूलनिवासी बहुजन समाजाला उभं केलंय. कारण असं होतं की शासक जाती ज्या होत्या तत्कालीन परिस्थितीमध्येही त्या होत्या, त्यांच्यासमोर आव्हानं पण होती. जे परिवर्तनवादी राष्ट्रपिता फुलेंसारखे लोक काम करायचे, शाहू महाराज काम करायचे, त्यांनी त्या परिस्थितीला बाऊ केलं नाही किंवा त्या परिस्थितीवर उलट त्यांनी मात केलेली आहे आणि मार्ग काढलेला आहे. आपल्यालाही मार्ग काढायचा आहे. मी जातोय, भटकर सर आपल्यासोबत जुळलेले आहेत अमरावतीवरून. भटकर सर, फार महत्त्वाचा विषय या ठिकाणी प्रथमतः तुमच्या आगमनाचे या ठिकाणी आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. विषय फार महत्त्वाचा आहे आणि तो विषय आहे शासक जातीच्या शोषण विरुद्ध शोषित वंचित वर्गाला संघर्ष करता उभं करायचे असेल तर परिवर्तनवादी चळवळीसमोरील कोणती अशी आव्हानं आहेत, काय सांगाल आपण, काय आपलं आकलन आहे, कोणती आव्हाने आहेत? तुमचा आवाज माईक म्यूट आहे. सर्वांना धन्यवाद. जय भीम, जय निवासी. माझी मीटिंग असल्यामुळे मी येऊ शकलो नाही, आता जस्ट पोचलो आहे. जितका वेळ उपलब्ध आहे त्या वेळेमध्ये माझं आता सगळे मिश्राम साहेब, ढोबळे सरांनी सांगितलंच आपल्याला. अत्यंत महत्त्वाचा विषय चर्चेला चालला आहे की आपल्या समाजामध्ये जी स्थिती आहे सध्या, त्या समाजातली स्थितीमध्ये शासक जातीचे लोक आमच्यासोबत ज्या पद्धतीने व्यवहार करत आहे तो व्यवहार करत असताना ते आपल्याला त्या शत्रूच्या जागी पाहतात. आपण समाजामध्ये, आपल्या समाजामधले जी विद्वान मंडळी आहे, जी सुशिक्षित बुद्धिजीवी वर्ग आहे, आपल्या शत्रूसोबत मिळून काम करत आहे. याच्यातून एक सत्य नेहमीच आपल्याला अधोरेखित होते आहे की जोपर्यंत आम्ही आमच्या समाजाचं योग्य प्रकारचं राष्ट्रीय स्तरावरचं संघटन आम्ही जोपर्यंत निर्माण करू शकणार नाही तोपर्यंत ह्या शासक जातींसोबत आम्ही पाहिजे त्या पद्धतीने
जो लढा आम्ही त्यांच्यासोबत उभारलेला आहे, जो संघर्ष आम्ही त्यांच्यासोबत करू इच्छितो, तो संघर्ष आम्ही कोणत्याही स्तरावर यशस्वी होणार नाही. ज्या ओळखीच्या अंतर्गत आमच्या समोरची जी आव्हाने आपण बोलताय, सगळ्यात महत्वाचं आव्हान आमच्या समोर आहे की जी आमची ओळख त्यांनी आम्हाला जे दिलेली आहे, माझ्या दृष्टीने मला असं वाटते की जे ओळख शासक जातींनी आम्हाला दिलेली आहे, ती ओळखच मुळातच त्यांच्या अनुकूल आहे, त्यांनी जे नियोजित केलं कट कारस्थान आहे त्याच्या अनुषंगाने ते जे ओळखच्या अंतर्गत आम्हाला संघटित करू इच्छिता, ती ओळख आमची नसल्यामुळे आमचा समाज पाहिजे त्या प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने तो संघटित होऊ शकत नाही. सगळ्यात प्रमुख समस्या आहे की आमची ओळख त्यांनी जी आम्हाला निर्माण केली, ती ओळख आम्हाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या कालखंडामध्ये त्यांनी दिलेली आहे. कधी त्यांनी आम्हाला शूद्र म्हटलं, कधी अतिशूद्र म्हटलं, कधी आम्हाला त्यांनी अस्पृश्य म्हटलं, कधी आम्हाला त्यांनी तेली माळी मांग महार चांभार जातीच्या ओळखी दिल्या. या सर्व ओळखींमुळे एक गोष्ट नक्की आमच्या समोर समस्या म्हणून उभी झाली की आम्ही आमची मूळ जी आयडेंटिटी आहे ती आम्ही विसरून गेलो आणि शत्रूंनी दिलेल्या आयडेंटिटीच्या अंतर्गत आम्ही जर संघटित होण्याचा जर प्रयत्न करत असू तर त्याचा शत्रूलाच लाभ होणार. हा एक प्रमुख समस्या आमच्या समोर सध्या मोठ्या समस्या समोर आलेली आहे. म्हणजे शत्रूंनी दिलेली ओळख जी आम्ही जोपर्यंत धारण करणार आहे तोपर्यंत आम्ही कितीही पद्धतीने संघटित झालो तरी आम्ही त्यांच्याबद्दल तो लढा जो आम्हाला उभारायचा आहे तो आम्ही उभारू शकणार नाही. मग एकच मुद्दा आमच्या समोर उरते की आम्ही आमची ओळख कोणती आम्ही निर्माण केली पाहिजे किंवा अशी कोणती ओळख आहे जे आम्हाला एक सूत्रामध्ये बांधते. तर माझ्या समोर आम्ही आपण जे चिंतन करतोय त्याच्यासमोर मला आपण बामसेफ संघटनेच्या माध्यमातून ती ओळख आम्ही निर्माण करण्याचा, ती रुजवण्याचा आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न आजही करतोय आणि पुढेही करत राहू जोपर्यंत आम्ही हा समाज म्हणजे जी शत्रूने दिलेली ओळख आम्ही जर नष्ट करू शकलो तर आम्ही ते कोणती ओळख जे धारण करायची आहे तर आम्ही ह्या देशाचे मूळ रहिवासी आहोत, ओरिजिनल इनहॅबिटंट्स आहे. ही ओळख आम्हाला आमच्या जे जातीच्या ओळख आहे त्यापासून आम्हाला नक्कीच दूर करते. आणि सगळ्याच्या सगळे आमचे बहुजन समाजाचे जे आता आपण आपल्या पुढे याच्यात बोलणारच आहे की जवळपास 6000च्या वर आपल्या जाती आहेत, प्रत्येकाच्या 12.5 पोट जाती आहेत. अशा मिळून प्रत्येक जात एक राष्ट्र म्हणून काम करते. सगळ्या पद्धती त्या विघटित पद्धतीने ते सगळ्याचा आपला व्यवहार करतो. त्याच्यामुळे हा सगळ्यात मोठं आव्हान आमच्या समोर जे असेल, श्याम साहेबांनी सांगितलं व्यवस्थित आपण मीडिया जर उभा नाही करू शकलो तोही एक समस्या आहे. पण हे सगळं एक सूत्रामध्ये जर बांधायचे असेल तर एका ओळखच्या अंतर्गत आम्हाला एकत्रित व्हावं लागेल. कारण ही ओळख आम्हाला जर एक संघामध्ये बांधू शकलो तर आम्ही शत्रूचा मुकाबला योग्य पद्धतीने नक्कीच करू शकतो. आता ही समस्या आम्ही कितक्या लवकर निकाली काढतो याच्यावर आमचं यश आणि अपयश निर्भर आहे. आम्ही इनपुट आमचं 10% असेल आणि आम्ही त्याच्यातून अपेक्षा रिझल्टची 100% करत असू तर आम्ही नक्कीच स्वतःची फसवणूक करतोय. हा बाब आम्ही नक्कीच ध्यानात घेतला पाहिजे. आमच्या समोरचे प्रमुख आव्हाने म्हणजे जाती व्यवस्थेने आम्हाला वेगळ्या वेगळ्या ज्या पूर्ण सिस्टीममध्ये ज्या पद्धतीने त्या लोकांनी वर्चस्व आपलं प्रस्थापित केलेलं आहे, न्याय व्यवस्थेत म्हणा, प्रशासकीय व्यवस्थेत म्हणा, मीडिया तर त्यांच्याच जवळ आहे. ह्याही समस्या आमच्या समोरच्या आहेत. ह्या सगळ्या समस्येच्या अंतर्गत त्यांनी जे वर्चस्व आमच्यावर प्रत्येक व्यवस्थेवर मिळवलेलं आहे त्याचा मुकाबला जर आम्हाला करायचा असेल तर त्याच प्रकारची व्यवस्था आम्हाला सुद्धा निर्माण करावी लागेल. आम्ही त्या अनुषंगाने संघटनेने पाऊल सुद्धा उचललं आहे आणि यशस्वीपणे आम्ही काम करतोय. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही लोकांना आपल्याशी लिंकअप ठेवू शकलो. आम्ही ऑनलाईन पद्धतीने जे मागणी, आम्ही ऑनलाईन पद्धतीने ज्या काही प्रक्रिया आम्ही छोट्या खानिका असेना सुरू ठेवलेल्या आहे, अशा छोट्या छोट्या बैठकी, छोट्या छोट्या ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून आम्ही आमच्या लोकांना संघटित ठेवू शकलो. आम्ही जो सध्याच्या स्थितीमध्ये आम्ही BS4चा जो प्रोग्राम आम्ही चालवलेला आहे तो प्रोग्राम नक्कीच या आपल्या सगळ्या समस्यांवर एक मोठं उपाय म्हणून पुढे येऊ शकतो की आम्ही समाजाला त्या BS4च्या अंतर्गत आम्ही आमच्या संविधानाच्या संदर्भातला जर आम्ही जागृती करू शकलो तर संविधानाच्या फेवरमध्ये जर जनमत आम्ही उभं करू शकलो तर हे जनमत नक्कीच आम्हाला या शत्रूंसोबत योग्य पद्धतीने मुकाबला करण्यासाठी आम्हाला कारगर साबित होणार आहे असं मला वाटते. धन्यवाद सर. धन्यवाद भटकर साहेब. तुम्ही एकूणच तुमच्या संघटनेच्या माध्यमातून राबवत असलेल्या कार्यक्रमाच्या संदर्भात या ठिकाणी माहिती दिली आणि मूल निवासी ओळख ही स्थापित व्हावी यासाठी आपण प्रयत्न करत आहात. महत्त्वाचं म्हणजे मी या ठिकाणी परत ढोबळे सरांकडे जातोय
या ठिकाणी फार सकारात्मक मी थोडक्यात भूमिका घेतोय. कारण आंदोलनामध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काही आदर्श आपल्या समोर असतात किंवा काही इतिहास आपल्या समोर असतो आणि तो इतिहास फार महत्त्वाचा असतो. 90च्या दशकामध्ये एक वातावरण ध्रुवीकरणाचं निर्माण झालं आणि त्या सामाजिक ध्रुवीकरणामधून बऱ्याच राज्यांमध्ये SC/ST OBCचं नेतृत्व सुद्धा पुढे आलंय. मी ढोबळे सरांकडे जातोय. ढोबळे सर फार सकारात्मक ही बाब घडली 1990च्या दशकात. मात्र ती आपल्याला 2021 पर्यंत चर्चा करतोय तिथपर्यंत आपल्याला कायम ठेवता आली नाही. बहुतेक राज्यांमध्ये मंडल कमिशनच्या माध्यमातून ओबीसी जागृत झाला. SC/ST OBC मध्ये सामाजिक ध्रुवीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र त्याला कुठेतरी खीळ बसल्यासारखी वाटते आहे का? तुमचं आकलन काय आहे? आणि मग ते 2021 पर्यंत तो जो रेशो किंवा ते जो टेम्पो म्हणूया आपण ते कायम का राहिला नाही? या 20 वर्षामधली ती काय कारणं आहेत? कोणती आव्हानं आहेत? कारण म्हणजे ज्यावेळेस ओबीसीसाठी मंडल आयोग लागू होत होता किंवा आपण क्रिमिलियर लागून तो मग झाला, तर त्यावेळेस या देशातले जे आताचे सध्याचे 2 राष्ट्रीय पक्ष आहेत त्यातला काँग्रेस पक्ष तेव्हा जो रूल करत होता त्यांनी तेव्हापासून, कारण आपल्याला माहित आहे की जर का आपल्याला जसं आता माननीय मेश्रामजी बोलले की इक्वॅलिटी केव्हा येईल, इक्वॅलिटीच्या आधीची स्टेप आहे इक्विटी, की तुम्ही लोकांना त्यांच्या हक्काचं डिस्ट्रीब्युशन करावं लागेल. आणि ज्या रिझर्वेशन हे सर्वांना त्यांच्या हक्काचं डिस्ट्रीब्युशन करणारं असं साधन आहे. आणि ते जे साधन आहे ते साधन आता SC/STच्या व्यतिरिक्त ओबीसीसाठी सुद्धा आरक्षण लागू होत आहे हे कळल्याबरोबर त्यांनी भूमिका घेतली. कारण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला जर का सोशल वेलफेअर स्टेट क्रिएट करायचं असेल, कल्याणकारी राज्य निर्माण करायचं असेल, तर कल्याणकारी राज्य निर्माण करायचा जे टूल आहे, जे साधन आहे ते आहे सोशल जस्टिस. आणि सोशल जस्टिसला सर्वसाधारण लोकांच्या भाषेमध्ये जर का बघायचं झालं तर आपण त्याला आरक्षण म्हणतो, बरोबर आहे. आणि हे जे आरक्षण आहे हे भारताच्या संविधानाच्या जे फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यामध्ये आर्टिकल 15(3) मध्ये महिलांना विशेष अधिकार, 15(4) मध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसींना विशेष अधिकार, आणि 15(5) मध्ये शिक्षणामध्ये, आणि मग एडेड असो किंवा अनएडेड कॉलेज असो, ती जी 2005ची IIT IMC ओबीसीची लढाई आली तर त्यावेळेस SC/ST ओबीसींना प्रायव्हेट असो की एडेड असो अनएडेड एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मध्ये जे 93rd अमेंडमेंट आलं होतं त्यानुसार खाजगी शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा आरक्षण, ही लढाई आपण सातत्याने लढून राहिलेलो ऍक्च्युली. आणि आपला जो पट्टा आहे तो कव्हर करून राहिलो. मग आपण नंतर पण त्यांनी काय केलं की त्यांनी त्यांची जमीन वाढवायसाठी म्हणून खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाचं हे केलं. म्हणजे सोशल जस्टिस किंवा सोशल वेलफेअर हे निर्माण करण्यासाठी आणि इक्विटीचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या नोकऱ्या किंवा त्याच्या अधीन असणारे जे सार्वजनिक उपक्रम आहे हे एक साधन आहे ज्याच्यातून त्या नोकऱ्या जाऊ शकतात, ते डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं. तर त्यांनी सर्वात पहिले पब्लिक सेक्टरच खतम करणं सुरू केलं आणि असं सांगितलं की हे घाट्यात आहे, हे सरकारचं काम नाही. आता ते म्हणतात मिनिमम गव्हर्नन्स, बरोबर आहे. तर अशा प्रकारचे नवीन कन्सेप्ट त्यांनी आणले. पण या जागा ते कमी करत राहिले ज्या जागा आपल्याला वाढवायच्या होत्या. मग दुसरीकडे आपल्यामध्ये आणि याच्यासाठी प्रत्येक वर्षी आकडेवारी उपलब्ध करायची तर त्यांनी जनगणना बंदच केली होती. मग जर का त्यांनी खाजगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण दिलं तर ते खाजगी नोकऱ्यामध्ये ते आरक्षण का देत नाहीत, किंवा मग सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये सुद्धा ते आरक्षण का देत नाही?
कारण त्या IAS आणि IPS सारख्या नोकऱ्या आहेत. इकडे IAS आणि IPS मध्ये जेव्हा तुम्ही SC ST OBC ना 50% रिझर्वेशन दिलं तर ते सुद्धा पेड सर्वंट आहेत, हायकोर्टाचे जज आणि सुप्रीम कोर्टचे जज. तर तिथे तुम्ही 50% रिझर्वेशन का देत नाही? हे असे काहीतरी मूलभूत मुद्दे घेऊन आपल्याला बहुजन समाजामध्ये जावं लागेल. आणि आहे त्या स्थितीमध्ये जसा आता मेश्रामजींनी सांगितलं की शाहू महाराजांनी 1902 मध्ये तो जो ऑर्डर काढला होता किंवा त्यांनी त्या कलरचं उदाहरण दिलं की त्याला हे तर ते 1902 ला ते SC ST OBC ला रिझर्वेशन किंवा मराठ्यांना रिझर्वेशन देऊ शकतात बहुजन समाजाला. आणि एकीकडे मंडल आयोग लागतो तो देशाला स्वातंत्र्य मिळून 40 वर्षांनंतर, म्हणजे राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 40 वर्षांनंतर सामाजिक स्वातंत्र्याचा एक कलम लागू होतं ओबीसीसाठी. आणि जेव्हा आपण राजकीय पारतंत्र्यात आहोत तेव्हा सामाजिक स्वातंत्र्याचं जे कलम आहे ते शाहू महाराज 40 वर्ष आधी लावतात. म्हणजे 40 वर्ष आधी पॉलिटिकल स्लेव्हरीमध्ये सुद्धा सोशल एम्पॉवरमेंट शाहू महाराज करू शकतात. आणि इकडे आपल्याला पॉलिटिकल फ्रीडम असताना आपलं सोशल एम्पॉवरमेंट होत नाही. ह्याच्यामध्ये आपण हे समजून घेतलं पाहिजे की जोपर्यंत राज्यकर्ते शाहू महाराजांसारखे बनत नाहीत तोपर्यंत ते सोशल एम्पॉवरमेंट करणार नाही. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला आपली स्वतंत्र आणि पण तोपर्यंत आपण कसं लढायचं तर वारंवार ऍक्च्युली हे जे सोशल फेस आहे, सोशल फेस जे देशाचं आहे ते तुम्हाला फक्त जनगणनेतून मिळतं. म्हणून त्याच्यामुळे सातत्याने जनगणनेचा आग्रही मागणी करणे. आणि मी आता तुम्हाला सांगतो, आणि एकीकडे त्यांनी असं केलं की खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण काँग्रेसने सुरू केलं, तर दुसरीकडे जो भाजपा हा जो पक्ष आहे यांना लक्षात आलं की ओबीसी हा हिंदू मधला जो गट आहे तो अतिशय भावनिक गट आहे. तर त्यांनी धार्मिक ध्रुवीकरण सुरू केलं. त्यांना सांगितलं की हिंदू धर्म धोक्यात आहे आणि मुसलमानामुळे आपल्याला आपला धर्म वाचवावा लागतो. आणि एकूणच शिक्षणाचं प्रमाण कमी, बेरोजगारीचं प्रमाण जास्त, अशा वेळेस माणसाचं डोकं चालत नाही आणि माणसाला कुठेही भावनिक घेऊन जाता येतं. तर अशा याच्यामध्ये काही एक ओबीसी मधला चंक जो आहे तो त्यांनी तिकडे घेऊन गेले आणि जो आज आपण त्यांना भक्त या नावाने ओळखतो. तर हा जो भक्त आहे या भक्ताला सुद्धा आपण आव्हान करायला पाहिजे की असं जर का आहे तर मग आसाराम जेलमध्ये का आहे, राम रहीम जेलमध्ये का आहे, किंवा कित्येक बाबा बुवा आज जेलमध्ये आहेत. तर त्यांना सांगायचं हे जर का जेलमध्ये याचं मुख्य कारण हे भारताचं संविधान आहे. हे संविधान जे आहे ते जे लोक तुम्हाला गुमराह करतात धर्माच्या नावावर त्यांना जेलमध्ये पाठवू शकते एवढी त्याची ताकद आहे. आणि तुम्हाला गुमराह करण्याचं काम कोणी करणार नाही. भारताच्या संविधानाने तसं बघितलं तर सर्व धर्म समभाव, म्हणजे आपण फ्रीडम टू प्रीच, प्रोपोगेट अँड प्रोफेस द रिलीजन हे तर दिलं आहे आर्टिकल 25 पासून 28 पर्यंत. आणि पण तुमच्या भावनांचा उपयोग करून तुम्हाला दोन प्रकारे त्याचा छळ होतो. एक तर तुमचं आर्थिक शोषण होतं की तुम्ही स्वतःचे खिसे लुटत राहता डोनेशन देऊन देऊन, आणि दुसरीकडे तुमचं मानसिक शोषण होत राहतं. म्हणजे मी मग एक कार्टून आता सकाळी आज बघितलं की ते उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत ते त्या गंगा नदीमध्ये पूर्ण दूध भरलेलं भांडं टाकून राहिलं आहे. आणि त्या तिथे खाली कॅप्शन लिहिलं होतं, अतिशय हे होतं की भावनाओं का खेल देखिए कि जो दूध है जो पीना है वो गटरों में बहाया जा रहा है और जो मूत्र है वो लोगों को पिलाया जा रहा है. बघा, म्हणजे गाईचं मूत्र लोक पितात, म्हणजे लोकांना कुठल्या स्थितीत आणलेलं आहे की मूत्र लोक पितात आणि जे गाईचं दूध प्यायला पाहिजे ते फेकून राहिलेत ऍक्च्युली गंगेमध्ये. तर ही म्हणजे लोकांना किती लेवल पर्यंत गुलाम करण्यात आलेला आहे, मानसिक गुलामी करण्यात आलेला आहे. तर इथे त्यांना सातत्याने आपल्याला चॅलेंज करत राहावं लागेल. मला असं वाटते हा काही वन पॉइंटेड प्रोग्राम बनवून चालणार, मूल निवासी हा जो प्रोग्राम आहे तो तर चाललाच पाहिजे, पण त्याशिवाय वेगवेगळ्या फ्रंटवर आपण ऍक्च्युली तो मानसिक गुलाम कसा आहे, त्याचं आर्थिक शोषण कसं आहे, जसं आता आम्ही ओबीसी सेवा संघाद्वारे आणि समाजाची स्थिती बघून ते प्रबोधन करावं लागतं. जसं 4थ्या वर्गातला पोरगा आहे त्याला तुम्ही 5व्या वर्गातलाच गणित शिकवू शकता, त्याला तुम्ही जर का 11व्या वर्गातला गणित शिकवाल तर तो थोड्या वेळाने तुमची ट्युशन सोडून जाईल ऍक्च्युली. तर त्याला आम्ही सांगितलं की तुम्ही असं करा, देवळामध्ये जा, तुमचा जर का देवावर विश्वास आहे तर, कारण तुम्ही हिंदू आहात त्याच्यामुळे तो तुमचा अधिकार आहे देवळामध्ये, पण देवळामध्ये जाऊन ऍक्च्युली तुम्ही काही डोनेशन देऊ नका, त्या दानपेटीत काही टाकू नका. कारण देवळामागे जी इकॉनॉमी आहे त्या इकॉनॉमीवर तुमचंच नंतर शोषण होतं हे त्यांना समजायला लागलं.
तर आता ओबीसी सेवा संघाचे जे भारतामधले जे सिम्पथायझर आहेत, जे ओबीसी आहेत, ते देवळामध्ये जातात, देवाला नमस्कार करतात आणि ते तिथे काही दानपेटीमध्ये पैसे टाकत नाही. आणि ते पैसे आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला आता जर का एज्युकेटेड झालेले आहे, तुम्ही क्वालिफाईड आहे, 10वी 12वी ग्रॅज्युएट्स आहात, तर ते पैसे तुम्ही सामाजिक कार्यामध्ये कुठेतरी टाका, सामाजिक संघटनेला द्या ऍक्च्युली. तर तो 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 भाग त्यांना समजायला लागलेला आहे. आणि त्याच्यामुळे मी असा खूप मोठ्या प्रमाणामधला तो वर्ग म्हणत नाही, पण एक्झाम्पल म्हणून आपण जर का तामिळनाडूमध्ये गेलो, तर तामिळनाडूमध्ये के स्टॅलिननी आता जो टेम्पल ऍक्ट आणलाय, त्यांनी सरळ चॅलेंज केलं की बाबा देवळामध्ये पुजाऱ्यामध्ये 200 जागा आहे, तर मला त्यातल्या 69% जागा, तिथे 69% रिझर्वेशन असल्यामुळे 69% जागा मी या SC ST OBC पुजाऱ्यांनी भरत आहो. आणि 6 महिन्याचा जो डिप्लोमा आहे तंत्र मंत्र म्हणायचा, आणि तो संस्कृतमध्ये नाही, त्यांनी तामिळमध्ये सुद्धा तसे पुजारी तयार केले आहेत. आणि त्याला चॅलेंज मुंबई हायकोर्ट, मद्रास हायकोर्टामध्ये झालं. तर मद्रास हायकोर्टाने म्हटलं नाही, फंडामेंटल राईट मध्ये पुजारी हे सुद्धा एक प्रोफेशन आहे. आणि आर्टिकल 19(1)G जे फ्रीडम्स देतात भारतीय संविधानाद्वारे, ते म्हणतं की आज कोणी कुठलंही काम करू शकतं. म्हणजे मी माझ्या जातीने तेलियाहून मी तेल्याचंच काम करत आहो का, मी इंजिनियरचं काम करत आहो, तुम्ही तुमच्या जातीने काय, तुम्ही स्पीकरचं काम करताय, तुम्ही आज ऑर्गनायझेशन बनवायचं काम करताय, आपण असेंब्ली, आपले आपले जे फंडामेंटल राईट्स आहेत ते वापरू देत नसतील, पण आपण तर वापरू शकतो की नाही. तर आपण जर का ते, आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येत लोक आहोत, हे जर का आपण जर का वापरायला लागलो, मग ते सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करायला गेले, तर सुप्रीम कोर्टही म्हणतं की नाही, तो अधिकार तर द्यावाच लागेल, कारण ते हिंदू आहेत, ते सुद्धा पुजारी होऊ शकतात. तर अशा काही गोष्टी पेचामध्ये त्यांना, मग काय झालं, मग त्याच्या विरुद्ध कोण आला आता लक्षात घ्या. सर्वात पहिले तिथले ब्राह्मण वर्ग आला की नाही, हा ट्रेडिशन आहे, हे मग ट्रॅडिशन आहे. तर भारतीय संविधानाचा आर्टिकल 13 सरळ सरळ म्हणतं, तिथे 2 फिल्टर लावलेले आहेत. 13(1) जो आहे तो म्हणतो की या देशामध्ये आजपर्यंत ज्या काही ट्रेडिशन्स किंवा जे काही कस्टम्स किंवा जे काही लॉ किंवा जे काही ऑर्डिनन्स, हे जे चॅप्टर 13 आहे याच्यामध्ये जे फंडामेंटल राईट्स दिलेले आहे, या फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन करत असतील, तर ते त्या क्षणापासून खतम होऊन जातील संविधान लागल्यापासून. आणि नवीन कायदे जर का बनवायचे झाले आर्टिकल 13(2) नुसार, तर त्याला त्या फंडामेंटल राईट्सचा आधार घेऊनच ते कायदे बनवावे लागतात. मग इथे आपण सरळ सरळ मला असं वाटते की मग मग जेव्हा ब्राह्मणांची ताकद तिथे कमी पडली त्याच्या विरोधात, तर भाजपानी तिथे मुद्दा घेतला की भाई DMK ये हिंदू विरोधी पक्ष आहे करके. तर द्रविड लोकांनी म्हटलं की हम कहा हिंदू विरोधी, हम तो हिंदू ही आहे, तो आप किसके. आणि म्हणून त्या जी कानिमोजी आहे तिचं स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. त्या कानिमोजीनी म्हटलं की विच सेगमेंट ऑफ हिंदू बीजेपी इज टॉकिंग, प्लीज क्लॅरिफाय, वी आर ऑल्सो हिंदूज. when we want to favor these appointments of the priest in our temples, so तिने इथपर्यंत म्हटलं की म्हणजे भाजपा हा जो पक्ष आहे हा फक्त एका हिंदूतल्या एका वर्गाचं संरक्षण करता आहे का. तर या स्टेटमेंटला जर का तुम्ही नॅशनल बनवलं, आता ते स्टेटमेंट कसं तामिळनाडूच्या लोकांपर्यंतच गेलेलं आहे, पण ते स्टेटमेंट तुम्ही जर का नॅशनल बनवलं, राष्ट्रीय स्तरावर ते स्टेटमेंट नेलं, तर त्याच्यातून पण प्रबोधन घडतं. त्यामुळे आपल्याला एकीकडे तर ज्या आपल्या फुले शाह आंबेडकरांनी त्यांच्या लिटरेचर मधून दिलेल्या गोष्टीचा प्रचार करायचा आहे, पण सातत्याने समाजात घडणारे ज्या घटना आहेत या घटनेमधून सुद्धा, आणि भारताचे संविधान आहे, या संविधानाला धरून काय उहापोह करता येऊ शकतो. हे एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे सरकार येण्याच्या आधी न्यूजपेपरमध्ये जे काही प्रिंटिंग व्हायचं त्यामध्ये 6 ते 7% लिगल न्यूज राहायच्या. आता जवळजवळ 40% या हायकोर्टाच्या, सुप्रीम कोर्टाच्या किंवा या कोर्टाच्या त्या कोर्टाच्या किंवा लिगल मॅटर्सवर लोक बोलायला लागले. हे आपण लोक संविधानाची जागृती करतोय त्याचा परिणाम आहे. आज 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 सर्वसाधारण लोक संविधानाबद्दल बोलायला लागले. हे आज ओबीसी जे जागृत झाले किंवा हे स्थानिक लोक आमचं आरक्षण गेलेलं आहे किंवा मराठा समाज म्हणायला लागला आम्हाला आरक्षण पाहिजे, ही आपली संविधानाची जागृती आहे. आणि संविधानाची जेवढी जागृती होईल, ऍक्च्युली संविधानाची जागृती म्हणजे संविधानाचं इम्प्लिमेंटेशन, आणि संविधानाचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे या देशातून ब्राह्मणशाहीचा नाश होऊन या देशामध्ये सामाजिक लोकशाहीची निर्मिती होणे. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मी फक्त तुम्हाला पॉलिटिकल फ्रीडम देतोय, एक व्यक्ती एक वोट, म्हणजे तुम्हाला फक्त मी राजकीय लोकशाही दिलेला आहे, पण या देशामध्ये सामाजिक लोकशाही निर्माण करणं किंवा आर्थिक लोकशाही निर्माण करणं हे मी ज्यांच्या हातात संविधान देत आहोत त्यांचं काम आहे. मग संविधानाचं जे काम आहे
ते काम ऍक्च्युली आपल्याला असं वाटतं की मुख्यमंत्री करतो किंवा प्रधानमंत्री करतो, तसं नाही. एक साधारण व्यक्ती सुद्धा ते काम करू शकतो. म्हणजे एक्झाम्पल म्हणून मी म्हणतो की असे कित्येक कायदे आहेत जे सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये एखादा व्यक्ती जाऊन चॅलेंज करतो आणि त्याला सुप्रीम कोर्ट म्हणतो की ऍज पर कॉन्स्टिट्यूशन हे असं करता येऊ शकत नाही. तर मला असं वाटतं की आपण त्या फ्रंटवर, लिगल फ्रंटवर सुद्धा आपली एक मोठी बॉडी असली पाहिजे. आणि कारण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे जेही निर्णय येतात त्याला एक व्यापक असा प्रचार मिळतो, एक प्रसार मिळतो, त्याला लोकांपर्यंत जातात ते शिकलेल्या वर्गामध्ये. तर तो पण एक आस्पेक्ट लक्षात ठेवला पाहिजे. धन्यवाद सर. आपल्याला वेळेच्या पण मर्यादा आहेत, ती मर्यादा आपण पाळूया, कारण एका तासामध्ये ही चर्चा करणे आपल्याला अपेक्षित आहे. तुम्ही तिघांनीही या विषयावर चांगली माहिती दिलेली आहे आणि काय आव्हानं आहेत, काय अडथळे आहेत हे पण स्पष्ट केलेलं आहे. प्रत्येकाला मी फक्त आता 1 मिनिट देईल, आपल्याला संदेशाच्या रूपामध्ये व्यक्त व्हायचं आहे. मी परत ढोबळे सरांकडे जातोय, शेवटी जाईल मी भटकर सरांकडे. ढोबळे सर, आपण वेगवेगळ्या संघटना काम करतोय, सामाजिक स्तरावर करतो, राजकीय स्तरावर करतोय. शेवटी यांचा समन्वय आपल्याला साधायचा आहे. यांच्यामध्ये कसा एक एकोपा तयार होईल, यांच्यामध्ये एक वाक्यता कशी निर्माण करता येईल आणि शेवटचा संदेश प्रेक्षकांना काय द्याल, 1 मिनिटामध्ये आपल्याला व्यक्त व्हायचं आहे. नाही, आपण एक तेव्हाच होऊ शकतो जेव्हा आपण आपल्या लोकांना जागृत करू शकू की आपल्याला देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या प्रमाणात आपले हक्क आणि अधिकार मिळायला पाहिजे, आता फक्त आपल्याला ताटामध्ये फक्त चटणी वाढलेली आहे, पण अजूनपर्यंत आपल्याला ताटामध्ये दुसरं काहीच वाढलेलं नाही. आणि ते त्याला कन्व्हिन्स करावं लागेल की फक्त तुला चटणी दिली आहे, तू चटणी चाटतो आहे आणि तुला वाटते मला जेवण मिळत आहे. तर तेवढं जागृती त्याला करावं लागेल, तेव्हा त्याला पोळी मिळेल, भात मिळेल, वरण मिळेल, लाडू मिळेल, असं मला वाटतं. तर खूप चांगलं उदाहरण देऊन आम्हाला तुम्ही पटवून दिलेलं आहे, चांगला संदेश दिलेला आहे. मी जातोय मेश्राम सरांकडे. मेश्राम सर, आपल्याला ही 1 मिनिट आहे, 1 मिनिटामध्ये प्रेक्षक बघतायत, काय संदेश देणार आहात? गावंडे सर, आता या चर्चेच्या अनुषंगाने ढोबळे साहेबांनी जसा चटणीचं उदाहरण दिलं, तर मी या अनुषंगाने असं म्हणेन की आता ओबीसीच्या लोकांना जरी मंडल कमिशननुसार 27% आरक्षण मिळालेलं असलं तरी त्यांनी 27% हा आकडा आता विसरला पाहिजे. आणि त्यांची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये कसं प्रतिनिधित्व मिळेल हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने लढा देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे. तर मग त्यांना जी चटणीच्या ऐवजी जेवण मिळाल्यासारखं होईल असं मला वाटते. कारण संविधानामध्ये, भारतीय संविधानामध्ये तरतूद आहे ती लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सर्वांना त्यांना हक्क अधिकार दिले पाहिजेत असं म्हटलेलं आहे. तर आपण तसा प्रयत्न केला पाहिजे. जसं 69% तामिळनाडूचे उदाहरण दिलेलं आहे, तर देशामध्ये ओबीसीच्या लोकांना 69% त्यांची जनसंख्या असेल तर का आरक्षण देऊ नये, का प्रतिनिधित्व देऊ नये, हा प्रश्न आपण आज विचारला पाहिजे. तर हा या 27चा जन्म कसा झाला याची गोम आपण समजून घेतली पाहिजे. ही अतिशय चित्तरंजक बाब आहे आणि फार महत्वपूर्ण बाब आहे. त्याची जन्म कसा झाला, तर या अनुषंगाने विचार केला तर SC ST ना याच्यामध्ये डिग्रेडिवर कास्ट आणि अपग्रेडिवर कास्ट ही जी भूमिका होती, म्हणजे बाबासाहेबांनी सूची बनवताना लोकांनी जे आव्हान केलं होतं की आपण आपल्या जातीय दर्जा खालावला पाहिजे, डिग्रेड केला पाहिजे, गांधीने मात्र ते अपग्रेड करावं असं म्हटलेलं आहे. आणि ओबीसीच्या लोकांनी त्या काळामध्ये ते ऐकलं आणि अपग्रेड केल्यामुळे बाबासाहेबांनी यांना सूचीमध्ये त्या प्रमाणात समाविष्ट करता आले नाही. त्याचे परिणाम 1935 ते 45, 45 ते 55, 55 ते 65 मध्ये ओबीसीच्या भारतातील 1000 जातींनी ज्यांची जनसंख्या 28.5% होती त्यांनी नेहरू सरकारला पत्र दिलं होतं की आम्हाला सुद्धा कुठल्या तरी सूचीमध्ये समाविष्ट करा. पण त्या पत्राला केराच्या टोपलीमध्ये टाकण्यात आलं आणि त्याच्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. जर ते 1000 लोकांनी, जातीच्या लोकांनी जर त्याच वेळेस बाबासाहेबांचे म्हणणं ऐकलं असतं तर 15 आणि 22 आणि ते 28.5 असे 50.5% रिझर्वेशन बाबासाहेबांच्या काळात जर मिळालं असतं तर देशातल्या कुठल्याही सर्वोच्च न्यायालयाची ही ताकद नसती झाली की 50%च्या वर आरक्षण असता कामा नये असे कोणीही म्हणू शकले नसते. पण ते 50.5 होऊ शकले नाही त्या काळामध्ये. त्याचे दुष्परिणाम आपण आजही भोगत आहोत, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्याला हे सांगेन की ढोबळे साहेब जसं म्हटले की जनगणना केली पाहिजे. जनगणना करणं हे सरकारचं काम आहे
आपण सरकारवर सोडून देऊ द्या. आपण या जनगणनेवर फार लढा देतो आणि फार मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च करतो. हे आपल्याला रास्त जरी वाटत असलं तरी आता आपण याचा विचार केला पाहिजे. ह्युमन रिप्रोडक्टिव्ह इंडेक्सचा विचार केला पाहिजे. कारण 1931ला जर शेवटची जनगणना झाली असेल तर त्याच्या पूर्वी किती जनगणना झालेल्या आहेत आणि प्रत्येक जनगणनेमध्ये एससी एसटी ओबीसीचं काय पर्सेंटेज होतं लोकसंख्येचं ते जर आपण तपासून पाहिलं तर त्याचा प्रपोर्शन जो काही आकडा येईल तोच आकडा नेहमीसाठी असतो. वर्तमान काळामध्ये त्याची लोकसंख्या वाढलेली असेल पण पर्सेंटेज मात्र तेवढंच आहे. 1-2% कमी जास्त होऊ शकेल, फार काही फरक पडत नाही. आपल्याला नवीन जनगणनेमध्ये अनेक माहिती मिळेल पण आपल्या हक्क अधिकारासाठी ते आकडे सुद्धा आपण वापरलं पाहिजे आणि ह्युमन रिप्रोडक्टिव्ह इंडेक्सचा वापर करून आपण ते लॉजिक न्यायालयापुढे दिलं पाहिजे आणि न्यायालयाला आपली मागणी मान्य करण्यासाठी बाध्य केलं पाहिजे. जेणेकरून 50% सिलिंग निघून जाईल आणि तामिळनाडू सारखं 69% आरक्षण ओबीसी या लोकांना सुद्धा मिळेल आणि एससी एसटी या लोकांना सुद्धा त्यांच्या जनसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधी मिळेल. तर या अनुषंगाने शेवटचा संदेश देताना मी आपल्या लक्षात हे आणून देऊ इच्छितो की आता आपण कोरोना काळामध्ये संक्रमणाबद्दल जात असताना भारतात 1% लोकांकडे 73% जी संपत्ती होती ती आता 1% लोकांकडे 77% संपत्ती झालेली आहे. म्हणजे संपत्तीचं केंद्रीकरण होत आहे. या अनुषंगाने आपण जर विचार केला तर भारतातील जे श्रीमंत लोक आहेत गरीब गरीब होत चालले आहेत आणि श्रीमंत श्रीमंत होत चालले आहेत. श्रीमंत लोकांच्या स्विस बँकेमध्ये 212% त्यांच्या धनसंपत्तीमध्ये वृद्धी झालेली आहे. ती 20,700 कोटी रुपये आहे. 13 वर्षामधील ही सर्वात मोठी ग्रोथ आहे. या ग्रोथच्या अनुषंगाने विचार केला पाहिजे की हे असं का घडत आहे. तर याचं एकमेव कारण आहे की मूलनिवासी बहुजन समाजाच्या हव्या त्या प्रमाणामध्ये शिक्षण झालेलं नाही आणि हे शिक्षण जर घडवून आणायचं असेल तर भारतामध्ये अस्तित्वात असणारे सर्व केंद्रीय विद्यापीठ, सर्व राज्य सरकार चालवत असलेले विद्यापीठ, सर्व स्वायत्त विद्यापीठ, खाजगी विद्यापीठ या सर्व विद्यापीठांचे राष्ट्रीयकरण करून त्यामध्ये मूलनिवासी बहुजन समाजातील सर्व महापुरुषांनी जे मांडलेलं आहे ते तत्वज्ञान शिकवल्या गेलं पाहिजे. फुले शाहू आंबेडकर, पेरियार, अयोध्येदास, छोटूराम या सर्व लोकांचं तत्वज्ञान आपण जोपर्यंत समाजामध्ये शिकवत नाही तोपर्यंत या विचाराचे मानसिकतेची आपली विद्यार्थी तयार होणार नाहीत आणि ही जनसंख्या आपण जोपर्यंत घडवून आणत नाही तोपर्यंत आपल्याला भारतीय संविधानावर आधारित भारत निर्माण करता येणार नाही. या अनुषंगाने शेवटची जाणीव मी आपल्याला असं करून देऊ इच्छितो. जेव्हा केव्हा आपण भारतीय संविधानाच्या अनुषंगाने बोलत असू तेव्हा कुठल्याही व्यक्तीने शक्यतोवर फक्त संविधान असा उल्लेख न करता भारतीय संविधान असा उल्लेख करावा. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 393 प्रमाणे या संविधानात यापुढे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारताचे संविधान, भारत का संविधान असं म्हटले पाहिजे अशी नोंद केलेली आहे. म्हणजे असं म्हणण्यासाठी एक स्वतंत्र आर्टिकल लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी. अशा वेळी आपण या संविधानाला भारतीय संविधान असं म्हटलं पाहिजे अशी मी आपण सर्वांना विनंती करून मी हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा बाळगतो. गावंडे साहेब, जय भीम जय बुलढाणा. धन्यवाद मेश्राम सर. शेवटचा प्रश्न मी घेऊन जातोय भटकर सरांकडे. भटकर सर, आपल्यासाठी ही 1 मिनिट आहे. संदेशाच्या रूपामध्ये आपल्याला काय त्याच्या आधीच मी धन्यवाद सर. जी आता ही चर्चा झाली, 2 आपल्या सहकाऱ्यांनी जे काही आपल्याला संदेश दिलेले आहे ते संदेश नक्कीच आपल्याला म्हणजे कामाचे आहेत, आपल्या समाजाच्या हिताचे आहेत. मी माझ्या संदेशामध्ये बाब नमूद करू इच्छितो की जसं ढोबळे सरांनी सांगितलं की संविधानाच्या सातत्यपूर्ण प्रचार प्रसारामुळे आज जे काही समाज आमचा जागृत झालेला आहे, जोही काही आमचा समाज पुढे येतो आहे, हे नक्कीच आपण त्याचं यश आपण आहेच काही प्रमाणात. तर बामसेफला त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे. 73च्या नंतर बामसेफने जे सातत्यपूर्ण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार पुऱ्या देशभरमध्ये केला त्याचा परिणामच झाला की बहुजन समाजातल्या इतर वर्गसुद्धा ह्या सामाजिक आंदोलनामध्ये, समतेच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकले होत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर निघाला, आमची सगळी लढाई आरक्षणाच्या अवतीभोवती फिरत आहे असं मला दिसत आहे. कारण आरक्षणाच्या संदर्भामध्ये ते लोक एखादा निर्णय घेतात, आम्ही त्याच्या विरुद्ध समर्थनमध्ये विरोधामध्ये आंदोलन करतो. त्यांनी आमची सगळी ऊर्जा त्याच्या अवतीभोवती जमा केलेली दिसते. तर म्हणून आम्ही आमच्या त्या मुद्द्याकडे एकत्रित एकच मुद्द्याकडे न बघता आम्ही सर्वांगीण जे मुद्दे समाजाचे आहे त्याच्यासाठी मी ढोबळे सरांचंच पुढे बोलतो त्या मुद्द्यावर. तामिळनाडूचं त्यांनी जे उदाहरण दिलं, तुम्ही हे बघाल ह्या इलेक्शनमध्ये तामिळनाडूच्या इलेक्शनमधील विधानसभेच्या पूर्ण शासक जाती ज्या आहेत
आताच्या रुलिंग पार्टी सुद्धा आहे, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सगळे मिळून तिथं ते आंदोलन दाबण्याचा किंवा तिथे यशस्वी होण्याचा प्रयत्न सुद्धा केला. त्यांनी त्याच्यामध्ये रजनीकांत जो तिथं आपला मागासवर्गीय मराठा व्यक्ती आहे त्याला सुद्धा आपल्या झास्यात घेऊन त्याच्या माध्यमातून ते लिंक तोडण्याचा प्रयत्न केला. पण पेरियार रामास्वामींचं जे आंदोलन तिथं मोठ्या प्रमाणात होतं बहुजन समाजाच्या फेवरचं, त्या आंदोलनामुळे अशी स्थिती निर्माण झाली की सगळे एकत्रित ब्राह्मणवादी येऊन सुद्धा तिथली पेरियारांची जे द्रविड आंदोलनाची जी नीव आहे त्याला नष्ट करू शकले नाही. तर त्याच्यामुळे आता ते वेगळे वेगळे तिथं सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीचे निर्णय ते लोक घेत आहे, आता या प्रिस्टचं उदाहरण सुद्धा त्याच्यामध्ये लागू पडतं. तर म्हणजे तुम्ही योग्य प्रकारचे प्रतिनिधी जर योग्य ठिकाणी जर पाठवले तर तुम्हाला ती योग्य प्रकारची निर्णय घेण्याची शक्ती तुमच्या हातामध्ये निर्माण होते. म्हणजे याचा अर्थ असा आहे का ते एक प्रूव्हन एक्झाम्पल आहे की पेरियाराच्या आंदोलनामुळे जे पार्श्वभूमी तिथं तयार झाली, अशी पार्श्वभूमी जर आम्ही एकूणच भारतामध्ये जर तयार करू शकलो तर आम्ही सुद्धा योग्य प्रतिनिधी आम्ही आमच्या सत्तेमध्ये आम्ही पाठवू शकतो. योग्य प्रतिनिधी आम्ही सत्तेमध्ये जर पाठवू शकलो तर आमच्यासाठी योग्य निर्णय, मग तो आरक्षणाची टक्केवारीचा का असेना, ज्युडिशरीमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म ऑफ ज्युडिशरी का असेना, सगळ्या प्रकारचे निर्णय आम्ही आमच्या हिताचे घेऊ शकतो समाजात. याचा अर्थ असा आहे की योग्य समाजाची जी भूमिका आहे, म्हणजे जन्मत जे आमच्या अनुकूल आम्हाला जे तयार करायचं आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं जन्मत आम्हाला बनवायचं असेल तर आम्हाला समाजामध्ये तेवढं काम करावं लागेल. आमचं जेवढं आम्ही काम करू तेवढा आम्हाला निकाल भेटणार आहे, आम्हाला रिझल्ट भेटणार आहे. त्यांनी 90 वर्ष काम केलं आणि आज त्यांच्या जो सत्ता आहे आणि ते सगळ्या प्रकारचे निर्णय घेऊन आमची मुस्कटदाबी करत आहे आणि आमच्या सगळ्या प्रकारचं आमचं शोषण जे तुम्ही म्हणता की सगळ्या प्रकारचं शोषण ते आमच्या करताय. म्हणून आमच्याजवळ एकच पर्याय शिल्लक राहतो, आम्ही आमच्या समाजासमोर गेलं पाहिजे, समाजाला जागृत केलं पाहिजे. जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. या संत श्रेष्ठांच्या मुद्द्यावर मी आपल्याला स्वतःला हे अपील करू इच्छितो की जे तुम्हाला माहिती आहे ते समाजासमोर लवकर सांगा, समाजाला तुमच्या मताचं बनवा आणि सगळं निर्णायक प्रक्रियेमध्ये तुम्ही जर पोचू शकले तर ह्या सगळ्या समस्या आमच्या आपोआपच संपुष्टात येतील. संविधानाला आम्ही लागू करून समता, स्वतंत्रता, बंधुत्वावर, न्यायावर आधारित एक उत्कृष्ट समाज व्यवस्था आम्ही निर्माण करूया. धन्यवाद. जय भीम, जय मूल्यवासी. धन्यवाद सर. डेव्हलपमेंट हे इन्व्हॉल्वमेंटवर अवलंबून आहे. तुमचं जेवढं इन्व्हॉल्वमेंट असेल तेवढं डेव्हलपमेंट हे सूत्र आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मित्र हो, ही विचाराची लढाई आहे. विचारात परिवर्तन झाल्यानंतरच आचरणात परिवर्तन होईल. या ठिकाणी तिन्ही वक्ते यांच्या विचारात परिवर्तन झालं म्हणून आचरणात परिवर्तन झालं आणि एकूणच आमच्या महापुरुषांचा भर जो होता तो विचाराच्या परिवर्तनावर होता. आज हिंदू म्हणून जे जगणारे आमचे बांधव आहेत, भक्त म्हणून जगणारे आहेत, त्या भक्तांना आपल्याला माणसात आणायचं आहे आणि तो जेव्हा माणूस होईल तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने शत्रू आणि मित्राची ओळख होईल. तो मित्राच्या बाजूला आणि शत्रूच्या विरोधात उभा राहील. आज आमच्या विरोधात उभं राहण्याचं कारण शत्रूने त्याच्या मन मस्तिष्कावर कब्जा केलेला आहे. तो कब्जा काढायचा आहे. अर्थात ती जबाबदारी आमची आहे. आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आमच्या महापुरुषांचं संविधानाच्या संदर्भातला विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवायला आम्हाला ते केलं पाहिजे आणि ती जबाबदारी आपली आहे. मी प्रथमतः ढोबळे सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय की एवढ्या अडचणी निर्माण होऊनही सर या ठिकाणी उपलब्ध झालेत. एमएनटीच्या वतीने त्यांचे आभार. बी मेश्राम सर आपल्यासोबत औरंगाबादवरून जोडलेले आहेत, त्यांचे आभार व्यक्त करतोय, त्यांना धन्यवाद देतोय. आणि शेवटी अमरावतीवरून नितीन भटकर सर जोडलेले आहेत, त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि ही चर्चा मित्र हो याच ठिकाणी संपली असं घोषित करतोय. परत भेटूया उद्या एका नवीन विषयासह. तोपर्यंत घेऊया आपण रजा. मात्र आज रात्री 8:30 वाजता प्राईम टाईम विचार विमर्शमध्ये एका वेगळ्या विषयावर आपण चर्चा करतोय आणि आजचा विषय आहे रूढ़ी पाखंड से बाहर निकलने से ही मूल निवासी बहुजन नारी मुक्ती संभव. या विषयावर उत्तराखंडवरून सुनीता सिंह आपले विचार व्यक्त करतील. दिल्लीच्या पूनम उज्जैनवाल या विषयावर मार्गदर्शन करतील. तसेच राजेंद्र बाबू ढोके हे आपल्यासोबत मध्य प्रदेशवरून असतील. तेव्हा ही चर्चा आपल्याला 8:30 वाजताची आवर्जून बघायची आहे. धन्यवाद.